डिझाईन सेंटर साठी पाथ आहे सी ड्राईव्ह. सी ड्राईव्ह मध्ये प्रोग्राम फाइल्स ली. प्रोग्राम फाइल्स मध्ये ली ऑटोडेस्क. ऑटोडेस्क मध्ये ऑटोकॅड 2025. त्याच्यामध्ये सॅम्पल. सॅम्पल मध्ये ENUS आणि यामध्ये इथे डिझाईन सेंटर आहे. इथे मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल वगैरे सगळ्यांचे आहे इथे दिलेले. ओके. समजा इथे मी होम स्पेस मध्ये आलो, ब्लॉक्स मध्ये जायचं, इथे बेड वगैरे दिलेले आहे. ते स्टँडर्ड साइजेस मध्ये आहेत. हे असे ड्रॅग करायचे. जे पण आपल्याला फर्निचर लागणार आहे ते असं कॉल करायचं. बॅक केलं, परत एकदा बॅक करतो. ओके. हाऊस डिझायनर मध्ये गेलो, ब्लॉक्स मध्ये गेलो, इथे बाथटब वगैरे दिलेलं आहे. शॉर्टकट काय याचा? DC एंटर डिझाईन सेंटर. हे असं आपण कॉल करू शकतो. बॅक करायचं, परत एकदा बॅक केलं. त्याच्यानंतर मग इथे किचन्स मध्ये गेल्यानंतर इथे आपला सिंक वगैरे भेटेल. इथे सिंक वगैरे आहे, हा कॉल करायचा. बॅक केलं, परत एकदा बॅक करतो. त्यानंतर लँडस्केपिंग मध्ये गेल्यानंतर ब्लॉक्स मध्ये इथे कार वगैरे दिलेलं आहे. तर हे झालं डिझाईन सेंटर. ओके. सेम पुढचं शॉर्टकट लिहा, TP एंटर टूल पॅलेट्स. TP एंटर टूल पॅलेट्स. ते TP एंटर केल्यानंतर इथे हा बाजूला हा ऑटो हाईडचा ऑप्शन. ओके. हा समजा बंद वगैरे असं जर का चालू असेल, इथे बाजूला वगैरे कुठेतरी गेला असेल, ओके, आणि हाईड वगैरे होऊन जातो. ओके. दिसणार नाही तुम्हाला. ओके. समजा बाजूला वगैरे गेले, तो चुकून हाईड वगैरे झाला असेल, ओके, तर असं दिसणार वगैरे नाही. तर सेम डिझाईन सेंटर साठी पण सेम DC एंटर केल्यानंतर इथे हे हाईडचा वगैरे ऑप्शन असेल. हे बाजूला वगैरे चुकून गेला असेल तर ते दिसणार नाही. त्यामुळे इथे हे नेट हा ऑटो हाईडचा ऑप्शन आहे, तो बंद ठेवायचा. ऑटो हाईडचा ऑप्शन बंद असेल तर हे हाईड होणार नाही. कळलं? आता इथे सेम लेफ्ट साइडला जर का बघितलं तर सिव्हिल आहे, इलेक्ट्रिकल आहे, मेकॅनिकल आहे, आर्किटेक्चर आहे. ओके. आर्किटेक्चर मध्ये आल्यानंतर इथे इंटिरियर लिहिलेलं आहे आणि मेट्रिक लिहिलेलं आहे. ओके. तर आपल्याला आता हा प्लॅन ड्रॉ केलेला आहे मीटर मध्ये. ओके. तर मीटर साठी किंवा MM साठी किंवा सेंटीमीटर साठी, तर हा जो खालचा डोर आहे हा कॉल करायचा आणि इथे प्लेस करायचा. सेम विंडो इथून कॉल करायची आणि इथे प्लेस करायची. आणि फीट इंचेस साठी हा वरचा डोर दिलेला आहे. ओके. जेव्हा आपण प्लॅन फीट इंचेस मध्ये ड्रॉ करू तेव्हा हे वाला कॉल करायचं. म्हणजे इम्पिरियल साठी आपण काय करणार, फीट इंचेस वाला कॉल करणार. आणि MM सेंटीमीटर मीटर जेव्हा प्लॅन असेल तेव्हा मेट्रिक मधनं कॉल करायचं. आता हे जर ऍडव्हान्स ब्लॉक दिलेले आहेत, समजा ह्याला सिलेक्ट केलं तर तिथे ऑप्शन येते ओपन 90 डिग्रीचा, तर आपण असा ओपन करू शकतो. त्यानंतर मग ते स्टँडर्ड सायझेस दिलेले आहेत. 1 मीटर आहे, 0.9 मीटर, 0.8 मीटर, हे असे सायझेस दिलेले आहेत. हे आपण असे टाकू शकतो. ओके. सायझेस लिहून घे. मेन डोर साठी 1 मीटर, मेन डोर साठी 1 मीटर. त्याच्यानंतर मग बेडरूम साठी 0.9 मीटर टू 1 मीटर. बाथरूम साठी 0.8 टू 0.9 मीटर. जर का जागा कमी असेल तर तिथे 0.7चं पण किंवा 6चं पण तुम्ही यूज करू शकता. ओके. आता हे जिथे पण आपल्याला प्लेस करायचे असेल तिथे ह्याला आपल्याला मूव रोटेट वगैरे करून प्लेस करायला. ओके. तर आता मी ह्याला सिलेक्ट केलं, तिथे मी 0.9चा घेतो बेडरूम साठी. ओके. हा इकडे फ्लिप केला. त्यानंतर मग M एंटर करायचं मूव साठी. ओके. शॉर्टकट लिहून घे, M एंटर मूव. M एंटर मूव. हा बेस पॉइंट घ्यायचा आणि हा आला सेकंड पॉइंट. L एंटर करून इथून इकडे एक लाईन ड्रॉ केली, एंटर दाबलं, परत एकदा एंटर दाबायचा, इथून इथपर्यंत लाईन ड्रॉ केली, एंटर दाबलं की कमांडच्या बाहेर आलं. ओके.
परत एकदा एंटर दाबलं की कमांड तुमची चालू होते. TR एंटर ट्रिम साठी हा पोर्शन ट्रिम करून घेतला. याच्यामध्ये इथे काय काय पोर्शन राहिलेले आहेत ट्रिम करायचं राहिलेलं होतं त्याच्यात. तो जो ड्रॉ केलेला प्लॅन आहे त्याच्यातच आहे. TR एंटर ट्रिम साठी ट्रिम केला, ट्रिम केला. सेम आता हा आपल्याला डोर इकडच्या साईडला बाहेर, तुम्ही इकडनं कॉल करू शकता किंवा मी हाच कॉपी करतो. कॉपीसाठी शॉर्टकट लिहून घ्या, CO एंटर कॉपी. बेस पॉइंट घ्यायचा आणि इथे रॅन्डम मी कॉपी पेस्ट करून देतो. हा कॉपी केला आणि इकडच्या साईडला पेस्ट केला. ओके, आता हा जो डोर आहे हा राईट साईडला ओपन होणार आहे, म्हणजे इकडे ओपन होईल. ओके, तर ह्याला काय करू, सिलेक्ट करू. त्यानंतर मी इथे फ्लिपचं ऑप्शन आहे, फ्लिप केलं. M एंटर करायचा मूव साठी. हा बेस पॉइंट घेतला आणि हा सेकंड पॉइंट घेतला. L एंटर करून लाईन कमांडनी इथे एक लाईन ड्रॉ केली, एंटर दाबला, परत एकदा एंटर, इथून इथे लाईन ड्रॉ केली, एंटर दाबला. TR एंटर ट्रिम साठी हा पोर्शन ट्रिम केला. तर हे असे आपल्याला डोर्स प्लेस करायचे. त्यानंतर मग हा जो इथे डोर दिलेला आहे, ओके, आता हा जो डोर आहे ते इथून आपण एक डिस्टन्स ऍझ्युम करू आणि त्यानंतर मग हा प्लेस करू. ह्यालाच मी कॉपी करतो, CO एंटर. आता हे सारखं सारखं कॉपी करण्यापेक्षा आपण काय करू, मल्टिपल याच्या आधी कॉपीज क्रिएट करून घेऊ आणि जेव्हा लागतील तेव्हा तो फक्त मूव्ह करून घ्यायचा, मूव्ह आणि कॉपी पेस्ट करून घ्यायचा. इथे एक लागणार आहे, इथे एक प्लेस करून घ्यायचा. ह्याला मी आता रोटेट करतो, RO एंटर रोटेट. शॉर्टकट लिहून घे, RO एंटर रोटेट. त्यानंतर मग बेस पॉइंट घ्यायचा, हा बेस पॉइंट घेतला आणि इथे अँगल टाकायचा. ओके, प्रॉपर व्हॅल्यू टाका 90 आणि एंटर. माऊसने हँडल नका करू, पहिला आधी बेस पॉइंट द्यायचा आणि रोटेट केलं. कळलं? याला सिलेक्ट केलं, इथून आपण फ्लिप करू शकतो. ओके, सेम आता मेन डोर आहे तर हा 1 मीटरचा घेऊ आपण. आता इकडनं आपण एक 1 मीटरचा वर डिस्टन्स सोडू, ऑर्थो ऑन करायचा, 1 एंटर केलं आणि इथून या लाईन वरती कॉपी करू. M एंटर मूव्ह साठी हा बेस पॉइंट घेतला, या पॉइंट वरती मूव्ह केलं. L एंटर, इथून हे असं लाईन ड्रॉ करायची, एस्केप दाबला. TR एंटर ट्रिम साठी हा पोर्शन ट्रिम केला. कळलं? अशा आपल्याला डोर प्लेस करायची. सेम विंडो साठी विंडो इथे मी कॉल करायची. आता ही साईज आपण घेतलेली आहे 0.3 मीटर. या पॉइंट पासून इथपर्यंत डिस्टन्स आहे 0.3 मीटरचा. ओके, L एंटर करतो, इथून एक लाईन ड्रॉ करायची. ओके, मिड पॉइंटला काय करायची, एक लाईन ड्रॉ करायची. परत एकदा बघा, L एंटर केलं, ही आतली जी लाईन आहे त्याच्या मिड पॉइंट पासून इकडे ही लाईन ड्रॉ करायची. ओके, हा मिड पॉइंट वगैरे भेटत नसेल तर इथे हा जो ऑब्जेक्ट स्नॅपचा ऑप्शन आहे त्याच्या ड्रॉपडाऊन मध्ये जाऊन सेटिंग्स मध्ये हे सगळं सिलेक्ट ऑल करायचं. ओके, हे सगळे ऑप्शन तुमचे ऑन असले पाहिजे. ओके, स्टार्टिंगला जेव्हा आपण सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो तेव्हा हे ऑप्शन बंद राहतात. ते सेटिंग्स मधनं हे ऑप्शन ऑन करायचे किंवा तुम्ही DS एंटर करायचं आणि इथनं ऑब्जेक्ट स्नॅप मधनं मी ऑप्शन ऑन करू शकतो. याला सिलेक्ट केलं, RO एंटर रोटेट, हा बेस पॉइंट घेतला आणि व्हॅल्यू टाकायची 90, एंटर. सेम याला आता आपण कॉपी करू, CO एंटर कॉपी साठी. याचा मिड पॉइंट जो आहे तो काय घ्यायचा, बेस पॉइंट घ्यायचा. हा बेस पॉइंट, स्पेसिफाय सेकंड पॉइंट, हा सेकंड पॉइंट. एस्केप दाबलं. आता ह्याला मी सिलेक्ट करतो, इथून आपण हे असं वाढू शकतो. ओके, आता इथे व्हॅल्यूज किती दिलेलं आहे, 0.45 आहे, त्यानंतर मग 0.15 आहे आणि 0.1 आहे. ओके, 0.15 आणि 0.45. ओके, आपल्याला कितीची लागते, 0.3 ची.
आता इथे ह्याला एडिट करायचं असेल तर डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यानंतर एडिट ब्लॉक चालू होईल, इथे ओके करायचं. इथे ही साईज दिलेली आहे 100ची. त्याला डबल क्लिक करून 100च्या जागी त्या 300 एंटर करायचं. त्यानंतर मग क्लोज ब्लॉक एडिटर, सेव्ह द चेंजेस. याला सिलेक्ट करून आपण स्केल करू. 1.5 ने स्केल केला. एम एंटर मूव साठी याचा बेस पॉइंट या पॉइंटवरती मूव केला. परत एकदा बघा, याला आधी रोटेट करू. आरो एंटर रोटेट. बेस पॉइंट घ्यायचा, 90चा अँगल द्यायचा. याला साइजेस इथून वाढवायच्या. 1.5 ची साईज घेऊ. एम एंटर मूव साठी याचा बेस पॉइंट याच्या बेस पॉइंटला मॅच करायचा. ही लाईन आणि ही लाईन कळलं. बाकीचे हे बाथटब वगैरे जसे असेल तसे तुम्ही प्लेस करू शकता. ओके. सेम इथे अजून टूल पॅलेट्स मध्ये काय दिलेलं आहे, टॉयलेट वगैरे पण आहे. मेट्रिक वाला कॉल करायचा. याला इथे प्लेस करतो. तर हा एलिव्हेशन मधला झाला, फ्रंट व्ह्यू मधला झाला. याला ड्रॉप डाऊन मध्ये इथे प्लॅन सिलेक्ट केला की म्हणजे टॉप व्ह्यू आला. रोटेट करू, आरो एंटर. बेस पॉइंट घ्यायचा आणि 90चा अँगल टाकला. याला सेम आपण कॉपी करणार. CO एंटर. हा बेस पॉइंट आणि ह्या लाईनचा मिड पॉइंट जो आहे तो सेकंड पॉइंट आला. आता हा आपण प्लेस केला इकडे. जर का बाथटब असेल, बाथटब इथे बसणार नाही. ओके, जागा जास्त झाली, इथे तेवढी साईज नाही आहे. त्यानंतर मग बेसिन वगैरे टाकायचं असेल, बेसिन वगैरे पण आपण टाकू शकतो. किंवा नेटवरनं फाईल्स डाउनलोड करायच्या आणि प्लेस करायच्या. CO एंटर. बेस पॉइंट घ्यायचा, इथे प्लेस केला. एम एंटर मूव साठी हा बेस पॉइंट, हा सेकंड पॉइंट. तर हे झालं डोर, विंडोज ओके आणि फर्निचर साठी. इकडचं राहिलं होतं ओ एंटर ऑफसेट साठी. लँडिंगचं डिस्टन्स आपण 1 मीटर घेऊ. 1 एंटर. ही लाईन वरच्या साईडला ऑफसेट टाकली. ओके. परत आता ज्या ट्रेड असणार आहे त्याचा 0.25 चा ऑफसेट टाकू. ही लाईन सिलेक्ट केली. आता इथे खाली मल्टिपलचं ऑप्शन आहे. मल्टिपल जर का क्लिक केलं ओके तर फक्त असं क्लिक करत जायचं. एस्केप दाबला. इथून मिड पॉइंट पासून एक लाईन ड्रॉ करायची. मध्ये गॅप राहील 0.1 चा किंवा 0.5 चा, 0.05 चा आपण गॅप टाकणार आणि त्यानंतर मग ट्रिम करायचं. PR एंटर करून असं पोर्शन ट्रिम केलं. कळलं. हे झालं डिझाईन सेंटर आणि टूल पॅलेट. अजून काय टॉपिक झालं? हे प्रत्येक ऑप्शन तुम्ही कॉल करून बघा. कॉल केल्यानंतर प्लेस करायचं, त्याला सिलेक्ट करायचं आणि इकडे एलिव्हेशन वगैरे ऑप्शन्स आहेत. हे असे आपण कॉल करू शकतो. अनोटेशन. त्याच्यानंतर मग आता अनोटेशन बघू. अनोटेशन मध्ये इथे हा टेक्स्टचा ऑप्शन आहे. ओके, डायमेन्शनचे वगैरे ऑप्शन दिले. टेक्स्ट साठी इथे मल्टी लाईन टेक्स्ट आणि सिंगल लाईन टेक्स्टचा ऑप्शन. मल्टी लाईन टेक्स्ट साठी T एंटर करायचं शॉर्टकट. फर्स्ट पॉइंट दिला, सेकंड पॉइंट दिला. आता हे किचन आहे, किचन टाईप करायचं. कंट्रोल यांनी सगळं सिलेक्ट. आणि त्यानंतर मी इथे हाईट आहे, हाईट मी इथे 0.5 टाकतो. 0.5 एंटर आणि बाजूला क्लिक करायचं. काय केलं,
व्हॅल्यू टाईप केल्यानंतर डबल क्लिक करतो तिथे, कंट्रोल ए करायचं आणि त्यानंतर मी इकडनं हाईट टाईप करायचं 0.2 एंटर. साईज वगैरे टाकायची असेल तर एंटर दाबलं 4x4 4 मीटर बाय 4 मीटर. तर हे असं आपण टेक्स्ट प्लेस करणार. त्यानंतर मग कॉपी कमांड वापरायची, CO एंटर, हे सगळीकडे कॉपी पेस्ट करून घ्यायचं आणि त्यानंतर मग त्याला एडिट करायचं. डबल क्लिक करायचं आणि ते बेडरूम, डबल क्लिक केलं म्हणजे सारखी सारखी साईज नको चेंज करण्यासाठी आपण हे असं सेट करू शकतो. बाजूला क्लिक करायचं. तर हे झालं टेक्स्टचं ऑप्शन. मल्टीलाईन टेक्स्ट आपण वापरणार आहोत. सिंगल लाईन जरी असेल तरी मल्टीलाईन टेक्स्टच वापरायचं. सिंगल लाईन मध्ये काय प्रॉब्लेम होतो, फर्स्ट पॉईंट दिला स्टार्ट, स्पेसिफाय स्टार्ट पॉईंट, स्टार्ट पॉईंट दिला स्पेसिफाय हाईट, समजा मला एवढी हाईट द्यायची, हाईट दिली, रोटेशन अँगल 0 एंटर केला, त्यानंतर मग जे काय असेल ते टाईप करायचं. आता टाईप केल्यानंतर ते बाजूला क्लिक करायचं आणि एस्केप दाबायचं. आता ह्याला समजा मला एडिट करायचं आहे, डबल क्लिक केलं, वरती काहीच एडिटिंगचे ऑप्शन्स नाही. सिंगल लाईन टेक्स्ट मध्ये एडिटिंगचे ऑप्शन्स येत नाही, त्यामुळे आपण मल्टीलाईन टेक्स्ट वापरणार. मल्टीलाईन टेक्स्ट मध्ये बघा, कंट्रोल ए केल्यानंतर आपल्याला समजा फॉन्ट वगैरे चेंज करायचं आहे, इकडनं फॉन्ट वगैरे पण चेंज करू शकतो. डबल क्लिक केला, कंट्रोल ए, समजा जस्टिफिकेशन वगैरे टाकायचं असेल, कलर वगैरे तुम्ही इथून हे तर त्याच्यात पण करता येईल, बाहेरनं आपण कलर सेट करू शकतो. हे असे सगळे ऑप्शन त्यांनी दिलेले. सिम्बॉल वगैरे काय ऍड करायचं असेल, डायमीटर वगैरे, हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये भेटून जातं. त्यामुळे आपण काय करणार आहोत, मल्टीलाईन टेक्स्ट वापरणार. त्यानंतर मग डायमेन्शन्स मध्ये इथे हे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. लिनियर समजा मी सिलेक्ट केला, या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत डायमेन्शन दिलं, या पॉईंट पासून हे झालं लिनियरचं ऑप्शन. हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल तुम्हाला दोन्ही डायमेन्शन्स तुम्हाला याच्यात देता येतील. डायमेन्शन्स कमी करायचे असतील, वाढवायचे असतील तर डी एंटर शॉर्टकट लिहून घ्या, डायमेन्शन स्टाईल मॅनेजर, डी एंटर डायमेन्शन स्टाईल मॅनेजर. त्यानंतर मग मॉडिफाय मध्ये जायचं. मॉडिफाय मध्ये इथे टेक्स्टचा ऑप्शन आहे, टेक्स्ट मध्ये इथे टेक्स्टची हाईट आहे, समजा 2 दिली किंवा अजून कमी करू, 0.2 दिली होती मग. सिम्बॉल्स आणि एरोज मध्ये एरो साईज आहे, ती पण 0.2. ओके, क्लोज केलं. आता हे एरो जास्त मोठा झालेला आहे, परत डी एंटर करायचं, मॉडिफाय मध्ये जायचं आणि इथे लाईन्स मध्ये फिक्स एक्सटेन्शन लाईन, फिक्स लेंथ एक्सटेन्शन लाईन हा ऑन केला आणि क्लोज केला. इथे साईज कमी झाली, एंटर दाबलं लास्ट कमांड साठी, परत मॉडिफाय मध्ये गेलो. आता इथे एक्सटेंड बियॉन्ड लाईनचा ऑप्शन आहे, इथे 1.25 झालेला आहे, इथे 0.1 करतो, हे पण 0.1 केलं, लेंथ पण ही 0.1 करतो, जरा कमी कमी मीटर मध्ये असल्यामुळे मोठं दिसेल. आता इथलं बघा स्पेस पण जास्त आहे, परत एंटर दाबलं, मॉडिफाय मध्ये जायचं, बेसलाईन स्पेसिंग हे सगळं आपण कमी जास्त करू शकतो. त्यानंतर मग टेक्स्ट मध्ये पण इथे टेक्स्ट हाईट आहे, ऑफसेट फ्रॉम डायमेन्शन लाईन, आपल्याला आता हे टेक्स्ट वरती गेलेलं आहे तर ते पण आपण कमी करून घेऊ. ओके, आता ही जी एरोची साईज आहे ती पण काय आपण चेंज करू शकतो. सिम्बॉल्स आणि एरोज मध्ये इथे आर्किटेक्चरल टिक वापरायचं. ओके, असे डायमेन्शन आपल्याला भेटतात. डायमेन्शन प्रॉपर एका लाईन मध्ये असले पाहिजे.
अनोटेशन मध्ये गेला की समजा इथून कंटिन्यूचा ऑप्शन वापरला, इथे आधी या पॉइंट पासून इथपर्यंत दिलंय. ओके, त्याच्यानंतर मग कंटिन्यू वापरतो. या पॉइंटला क्लिक करायचं, या पॉइंटला क्लिक करायचं, असं आपण कंटिन्यू डायमेन्शन देऊ शकतो. अलाइन मध्ये आडवे डायमेन्शन देता येतील. समजा या पॉइंट पासून पर्यंतची लेंथ. ओके, हे झालं इन्क्लाइन डायमेन्शन. त्यानंतर मग अँग्युलर मध्ये 2 लाईन मध्ये अँगल देता येईल. समजा ही लाईन आणि ही लाईन मध्ये अँगल. त्यानंतर मग आर्क लेंथ आहे. समजा एक मी आर्क ड्रॉ करतो, ही जर का सरळ केली तर त्याची जी लेंथ असणार ती आपल्याला आर्क लेंथ मध्ये भेटेल. त्याला सिलेक्ट करतो, तर सरळ झाल्यानंतर 8.22 ची लेंथ असेल त्याची. त्यानंतर मग रेडियस ऑप्शन आहे, त्याला सिलेक्ट करतो, इथे रेडियस आहे. सेम डायमीटर आहे, ते डायमीटर. त्याच्यानंतर मग ऑर्डिनेट आहे. ऑर्डिनेट म्हणजे कोऑर्डिनेट्स येत आहे. समजा एल एंटर केलं लाईन साठी. आता मी कोऑर्डिनेट देतो 5,10 एंटर. 5,10 चा पॉइंट समजा एका ठिकाणी आला आणि दुसरा पॉइंट रॅन्डम इथे मी दिला. तर इथे आहे हा 5,10 चा पॉइंट. ओके, आता इथे परत एकदा बघा वाटल्यास एल एंटर केला, पहिला पॉइंट मी दिला 5, समजा 7 दिला, 5,7 एंटर केलं आणि दुसरा पॉइंट समजा मी इथे रॅन्डम कुठेही देतो. ओके, तर ह्याचे आपल्याला कोऑर्डिनेट्स इथून भेटतील. कोऑर्डिनेट सिलेक्ट केलं, याला सिलेक्ट केल्यानंतर समजा इथे प्लेस केलं तर हे 5 आलेलं आहे. सेम याला सिलेक्ट केलं आणि इथे प्लेस करतो, हे 7 आलेलं आहे. तर 5,7. त्याच्यानंतर मग जॉग आहे. जॉग डायमेन्शन मेकॅनिकल वाल्याला लागतील. समजा आता एक डायमेन्शन्स आहे, आर्कचं डायमेन्शन आपल्याला द्यायचं आहे. त्याचं सेंटर पॉइंट समजा एका ऍक्सिस वरती. ओके, रॅन्डम आपल्याला कुठेही असेल तर आपल्याला द्यायचं आहे. त्यासाठी जॉग ऑप्शन, जॉग सिलेक्ट करायचं, आर्क सिलेक्ट करायची, त्याच्यानंतर मग ऍक्सिस सिलेक्ट करायची. समजा ही ऍक्सिस दिली आणि डायमेन्शनची लाईन आणि जॉगची लाईन, हे असं डायमेन्शन.